नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील कृषीच्या ज्या योजना आहेत त्या म्हणजे कोल्ड स्टोरेज असेल मित्रांनो, 500 रुपये 500 टनापासून ते 5,000 टनापर्यंत आपण तुम्हाला 50% अनुदान मिळवून देण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन शरद ॲग्रोच्या माध्यमातून फायनान्शियल सपोर्ट असेल, प्रॅक्टिकल असेल, तुमचं कोल्ड स्टोरेज कुठं झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, इव्हन तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेळोवेळी कृषी विभागाचे योजनाचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला शरद ॲग्रोच्या माध्यमातून खंबीरपणे पाठीशी उभं राहणार आहे. मग तुमचं कोल्ड स्टोरेज असेल, परत तुमचं हरित गृह असेल, तुम्हाला सांगतो रोपवाटिका असेल, कांदा चाळा असेल, शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शरद ॲग्रोच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांना मी श्रेय देईल. कारण हे जे कृषी अधिकारी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहेत, शेतकरी माझा हा कृषी मध्ये एक क्रांती झाली पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांना मी सुरुवातीला देईल, बँकेच्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना देईल आणि वेळोवेळी तज्ज्ञ लोकांना मी देईल की बाबा माझा हा शेतकरी उद्योजक झाला पाहिजे, प्रक्रियामध्ये आला पाहिजे. त्यांनी तुम्हाला वाहन लोनासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो, ज्यांना तुम्हाला मोठी वाहनं घ्यायची आहेत त्यालासुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो कंटेनरसारख्या वाहनाला आम्ही 50% अनुदान देण्यासाठी आम्ही सक्षम तुम्हाला कृषीच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना आम्ही तुम्हाला खंबीरपणे पाठीशी उभा राहून तुम्हाला त्या योजनाचा लाभ घेण्यापर्यंत आम्ही सर्व उपाययोजना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून करून घेणार आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, आज वेळ आली आहे सातत्याने तुम्हाला सांगतो ज्या बी शासनाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं गरजेचं. इव्हन त्या अंमलात आणून त्या शेतकऱ्यांचा पाठपुरावा करून त्या बँकिंगचं फायनान्स सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही बँका 9 रुपये 10 रुपये 11 रुपयांच्या रेटने देत आहेत. काही योजना शेतकऱ्यांना दुर्दैव आहे ती माहीत नाही, अगदी 6 रुपये याच रेटाने सुद्धा बँका लोन देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी शरद ॲग्रो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र राज्यातल्या बँका तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. महाराष्ट्र राज्यातील कृषी अधिकारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. आणि मला ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्राचं करमाळा तालुक्याचं नाव निघेल त्या वेळेस तुम्हाला सांगतो आपल्या करमाळा तालुक्याचा उल्लेख तिथं सातत्याने होणार आहे. मित्रांनो, आज आपला करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 60% नुसतं एक्सपोर्ट केळीमध्ये होतं आहे. आणि ही मध्यंतरी काळ जर आपण बघितला, जर कोल्ड स्टोरेजच्या अभावामुळं आणि शेतकऱ्याच्या माल ठेवण्याच्या अभावामुळं जर आपण 25 रुपयाचा रेट आपण साधारण 15 रुपयाने 10 रुपयाने दिला आहे. मित्रांनो, आज सांगायला डोळ्यात पाणी येतं. सांगायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याचं अहोरात्र कष्ट करून त्याला जर माती मोलाने जर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर ती माल द्यावा लागत असेल तर कुठंतरी वेळ आलेली आहे. मित्रांनो, आता आपलं स्वतःचं 4-5 जणात स्वतंत्र सुद्धा तुम्ही कोल्ड स्टोरेज करू शकताय. कारण तुम्ही सोन्यासारखा माल पिकवताय आणि तुम्हाला सांगतो त्याला जर कचऱ्याच्या भावात जर तुम्हाला विकावं लागत असेल तर ती कुठंतरी आता वेळ आली आहे. तुम्हाला सांगतो कोल्ड स्टोरेजला माल ठेवला पाहिजे, कोल्ड स्टोरेज वाढवलं पाहिजे. केळीचं प्रमाण कालही वाढलेलं होतं, आजही आहे, उद्याही वाढणार आहे. मित्रांनो, म्हणजे भाव कमी झाला आणि केळी मोडून टाका आणि सुरूच्या लागणी ट्रॅक्टर घाला, हा त्याला पर्याय नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? जसं लहान बाळ आपल्या मांडीवर बसल्यावर आपण त्याला फेकून देत नाही, आपण लहान बाळासारखं तुम्ही त्या पिकाला जपताय, सगळं लहानाचं मोठं करताय. आणि ज्यावेळेस तुम्हाला खायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर जर नांगूर घालत असला त्या पिकांवर तर ही कुठेतरी चुकीचं आहे. मित्रांनो, आता त्याच्या उपाययोजना आले. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शरद ॲग्रो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र शासन तुमच्या कृषी विभाग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यापर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुम्हाला सांगतो प्रत्येक गावामध्ये आता कोल्ड स्टोरेजची गरज आहे. तुम्हाला जिथं 500 टनाचं पाहिजे, 1000 टनाचं पाहिजे, 5000 टनापर्यंत 50% अनुदान आहे. मित्रांनो, ती कसं मिळवायचं, डॉक्युमेंटेशन काय लागेल त्यासाठी ट्रेनिंग घ्या. तुम्हाला सांगतो 15 दिवसातनं 2 दिवस तुम्हाला ट्रेनिंग सेंटर आपण ठेवलेलं आहे. प्रत्येक तालुक्याला 2 दिवस दिलेले आहेत. मग आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यात मित्रांनो सगळ्यांना आपल्याला उद्योजक करायचे. कोण मोठा कोण लहान काय आपल्याला जात धर्म पंथ ही बाजूला ठेवून पक्षपात आपल्याला महत्त्वाचं नाही. मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्याला विचारलं तर जरा मी कामात आहे, परत फोन करतो, अशी जर उत्तरं तुम्ही दिली तर तुम्ही कधीही उद्योजक मित्रांनो होऊ शकत नाही. जर तुम्हाला एखादा व्यक्ती सांगतोय तुम्ही उद्योजक व्हा, तुम्ही हे करा, तुम्ही त्यामध्ये संपर्कामध्ये या, सिस्टीममध्ये या. आज शरद ॲग्रोची सिस्टीममध्ये लोक जर आले तर आज ती तुम्हाला सांगतो चांगला पैसा कमवतात, की त्यांना एक मान सन्मान आहे, इज्जत आहे, पैसा आहे, सगळंच आहे. जर तुम्ही शरद ॲग्रोच्या पाठीशी
खंबीरपणे उभा राहण्यापेक्षा शरद ॲग्रोज आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. हे सर्व श्रेय मी माझ्या शेतकऱ्याच्या राजाला देईल. कारण ज्या लाखो शेतकऱ्यांनी जे आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, तो विश्वासाला पात्र राहून आपण तुमच्या पाठीशी खंबीरपणे काम करायला बळ मिळतंय. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.